झी 24 तास एक पाऊल पुढे। 2/3 फ्लॅट 2/3 फ्लॅट म्हाडाला द्यावे लागणार आहेत आणि राहिलेल्या फक्त 1/3 मध्ये तो बिल्डर कसा निभावेल, त्यातनं तो काय नक्की नफा कमावेल, अशी एक साधारण शिवसेनेची भूमिका आहे। तुमचं काय म्हणणं आहे? मला पहिल्यांदा आपल्याला एक स्पष्ट केलं पाहिजे की मी या ठिकाणी म्हाडाचा प्रवक्ता किंवा सरकारचा प्रवक्ता किंवा काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून आलेलो नाही। मुंबईतल्या जनसामान्यांना काय वाटतं, त्या सर्वसामान्य माणसाच्या म्हाडाकडून काय अपेक्षा आहेत, हे त्या अपेक्षांच्या सुयोग्य अशा पद्धतीचं काम म्हाडाने करावं हे म्हणणं मांडण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। मला आपल्याला एक सांगायला पाहिजे की 7 डिसेंबर 2010 ला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन विधानसभेमध्ये केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की म्हाडा वसाहतींचं जर पुनर्वसन केलं तर त्या पुनर्वसनासाठी सध्याच्या सदनिकांना जे क्षेत्र द्यायचं आहे ते 89,05,230 चौरस मीटर एवढं क्षेत्र लागेल। नंतर 66,78,922 चौरस मीटर हे क्षेत्र विकासकांना किंवा गृहनिर्माण संस्थांना मिळेल आणि उरलेलं जे साधारणपणे 1,40,40,00,000 चौरस मीटरचं क्षेत्र आहे ते जर 2:1 ह्या प्रमाणात वाटलं तर म्हाडाला 95 लाख चौरस मीटर हे क्षेत्र म्हाडाला सदनिका बांधण्यासाठी मिळेल। ह्या सगळ्याचा या निवेदनाचा अर्थ माझ्यासारख्या माणसाला एवढाच कळतो, मी काय फार तांत्रिक बाबतीत जाणार नाही, ती म्हाडाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी समजून सांगणं। तर मला असं कळतं की 40 चौरस मीटरची जर घरं ह्या 95 लाख स्क्वेअर मीटर्स उपलब्ध होणाऱ्या जागेतून बांधली तर साधारणपणे 2 ते 2.5 लाख घरं अगदी सहजगत्या उपलब्ध होऊ शकतील। आज आपण मुंबईमध्ये पाहतो की मुंबईमधला मराठी माणूस, मध्यमवर्गीय माणूस ह्या मुंबई शहरामध्ये त्याला राहायला जागा असणार आहे की नाही हा एक मूलभूत प्रश्न आहे। अंबरनाथला कोणी चाललाय, कोण भाईंदरला चाललाय, कोण नालासोपारा चाललाय, कोण कल्याणला चाललाय, अशी परिस्थिती आलेली आहे। आणि म्हाडाची एखादी जाहिरात आली 1,000, 1,200, 1,500 घरांसाठी तो 2-2 लाख, 3-3 लाख, 5-5 लाख असे अर्ज येतात। म्हणजे घराची निकड किती आहे। म्हाडा ज्या उद्दिष्टासाठी मुळात स्थापन झाले की या मुंबई शहरातल्या सर्वसामान्यांना, मध्यमवर्गीयांना, कामगारांना घरं उपलब्ध करून देणं ह्या उद्दिष्टासाठी म्हाडा स्थापन झाले। म्हाडाचं मूळ हेतू ह्याच्यातून पूर्ण होऊ शकतो। अशा वेळेला प्रीमियम घेण्याचा अट्टास धरणं आणि सुभाष देसाई ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा ज्ञान आणि अनुभव फार मोठा आहे। पण मला असं वाटतं की ज्या बाळासाहेबांनी 69च्या साधारणपणे 70च्या दशकामध्ये भूमिका घेतली की मुंबई शहरातला मराठी माणूस आणि मध्यमवर्गीय इथेच टिकला पाहिजे, ही जर प्रीमियमची अट घातली तर मला वाटतं मराठी माणूस आणि मध्यमवर्गीय या शहरात राहील का याचा विचार केला पाहिजे। कारण बिल्डरकडनं 1.25 किमतीमध्ये घरं घेणं त्याला परवडणार नाही, सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट गोष्ट आहे। अगदी याविषयी आपण सुभाष देसाईंकडून उत्तर घेऊया, मात्र त्यापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार आपल्या सोबत आहेत। शेलार साहेब, हा तोडगा व्यवहार्य नाहीये, बिल्डरांना हे परवडणार नाही, त्याच्यामुळे प्रकल्प रखडलेत आणि त्याच्यामुळे शेवटी नुकसान होतंय ते सर्वसामान्य माणसाचं होतंय जो पुनर्विकासाची वाट बघतोय। काय म्हणाल तुम्ही? याच्यामध्ये पहिल्यांदा असं बोलू इच्छितो की म्हाडाने जे धोरण आता नवीन आणलंय की प्रीमियमच्या ऐवजी हाऊसिंग स्टॉक दिला पाहिजे, तर हे काय लादलेलं धोरण नाही, उलट लोकांच्या हितासाठी दिलेलं हे इन्क्लूड केलेलं धोरण आहे। याचं कारण असं की ज्या प्रीमियमने हे घेणार आहेत ते रेडी रेकनरचं रेफरन्स घेतील, त्याच्या 40% रक्कम देतील आणि त्यानंतर जी काय घरं निर्माण होतील ती बाजारभावाने विकली जातील। म्हणजे याच्यामुळे ज्या सामान्य माणसाला मुंबईतला, मग तो नोकरदार आहे, मध्यमवर्गीय आहे, त्याचबरोबर कामगार आहे, त्यांना ज्या हाऊसिंग बोर्डातर्फे, म्हाडातर्फे लॉटरीमध्ये आपलं नशीब आजमायला मिळतं, कमी दराने त्याला घर मिळतं, याच्यापासून ते वंचित राहतील। त्यामुळे ही जी अट लादलेली आहे ती अतिशय योग्य आहे। उद्या या मुंबईमध्ये मध्यमवर्गीय कामगार हे टिकले पाहिजेत, राहिले पाहिजेत, त्यांच्या दृष्टिकोनातून घेतलेले धोरण आहे। त्याच्यामध्ये नाही, या अटीमुळे पण पुनर्विकास रखडलाय, बिल्डरांना हे व्यवहार्य वाटत नाही, त्याच्यामुळे बिल्डरांनी कामं थांबवलेली आहेत। म्हाडा याच्या बाबतीत स्वतः कुठलंही इनिशिएटिव्ह घ्यायला तयार नाहीये, जी कामं रखडली त्यांच्याकडून काढून घेऊन आम्ही विकास करतो अशी भूमिका पण म्हाडा घेत नाही। याच्यामुळे जी कामं रखडली आहेत घेईल, त्यासाठीच तर मुख्यमंत्र्यांनी 11 तारखेला मुंबईतल्या सर्व आमदारांची बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये एक चांगलं धोरण मुख्यमंत्री आणू इच्छितात। फक्त मला एवढंच म्हणायचंय, कुठल्या तरी बिल्डरांचं
किंवा आपला कुठेतरी स्वार्थ साधतोय म्हणून त्यांचं उखळ पांढरं करण्यासाठी ही लादलेली अट असं कुणी म्हणू नये. ही मध्यमवर्गीयांच्या गरिबांच्या हिताची अट आहे आणि ती अतिशय चांगली आहे हे मी या प्रसंगी सांगतो. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे ही गोष्ट समोर आणलेली आहे आणि तशा पद्धतीने ही अट घातलेली आहे. याचा फायदा नक्कीच मुंबईमध्ये महाराष्ट्रीयन माणूस मराठी माणूस टिकण्यासाठी होईल. तुमच्या या मुद्द्यावर सुभाष देसाई साहेबांना बोलायचंय. देसाई साहेब बोला. जर म्हाडाची ही हाऊसिंग स्टॉकची अट योग्य असती तर गेल्या 2 वर्षात एकही प्रस्ताव म्हाडाकडे का आला नसता. 2 वर्ष हे काम ठप्प झालेलं आहे. हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही. म्हाडाने याच्यामध्ये अधिक सखोल अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्याची गरज होती. म्हाडा स्वतः का विकास करू शकत नाही. म्हाडाच्या तर मालकीची जमीन आहे. इतकी वर्ष त्यांना कोणी रोखलं होतं. परंतु म्हाडाच्या बद्दल लोकांचा आक्षेप असा आहे की दर्जेदार काम मिळत नाही आणि ट्रान्झिट कॅम्पमध्ये जर लोकांना राहायला पाठवलं तात्पुरत्या कारणासाठी किंवा मुदतीसाठी तर वर्षानुवर्ष तिथेच खितपत पडावं लागेल अशी भीती लोकांच्या मनात आहेत. हे जे 2 आक्षेप आहेत म्हाडाबद्दल ते त्या पुसून टाकण्याची जबाबदारी म्हाडाची आहे आणि म्हाडाने पुनर्विकास करावा. आणि ही जी अट आता त्यांनी हाऊसिंग स्टॉकची घातली आहे तो मगाशी प्रचंड मोठा आकडेवारीचा भाग होता त्याच्यात मी जात नाही. पण मी एका सोसायटीचं उदाहरण देतो. एका सोसायटीकडे 1000 चौरस मीटरचा प्लॉट आहे. त्यांचे 30 लोक राहतात तिथे. ह्या 30 लोकांना म्हाडानेच त्यांच्या छापील पुस्तकामध्ये अल्प उत्पन्न गटासाठी 45 चौरस मीटरचं घर मिळालं पाहिजे अशी मुभा ठेवलेली आहे. म्हणजे 45 चौरस मीटर आणि 30 लोक म्हणजे 1350 चौरस मीटर होतात. उरले 1150 चौरस मीटर. यामध्ये म्हाडा मागतंय 60% म्हणजे 690 मीटर हे म्हाडाला द्यायचे घर बांधून. मग उरले फक्त 460 चौरस मीटर हे रिसेलसाठी. त्याच्यातून 10 फ्लॅट होतील, 15 म्हाडाला आणि 30 मूळ जे सदस्य आहेत त्यांना. तर हे गणित कसं सोडवायचं ह्याचं उत्तर म्हाडाने द्यावं. आमचं काही म्हणणं नाही. म्हाडाने स्वतः विकास केला. एवढ्या 56 वसाहती आहेत तरी हरकत नाही. म्हाडाने जबाबदारी घ्यावी. तोपर्यंत ज्या जुन्या झाल्यात इमारती त्या दुरुस्त करून द्याव्या. लोक धोकादायक परिस्थितीत राहत आहेत. जबाबदारी कुठलीच घ्यायची नाही. फक्त आम्हाला एक अट आम्ही टाकलेली आहे त्याप्रमाणेच झालं पाहिजे असा हटवादीपणा करायचा. त्यामुळे ही कोंडी झाली. म्हणजे म्हाडाने हटवादीपणा थांबवायला पाहिजे. ह्याच्यातून व्यवहार्य तोडगा काढायला पाहिजे. मग तो व्यवहार्य तोडगा काय असेल हे आपण एका ब्रेक नंतर बोलणार आहोत. रमेश प्रभू सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांच्याजवळ सुद्धा याविषयी काही उपाय आहेत. त्यांना काय नेमकं याच्याविषयी वाटतं हे पण त्यांना आपण विचारूया. भेटूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.